काय बोंबलायचं ती, आपण कधीही आडवं पडलो नाही कुणाच्या. ते झाल्यावर आम्ही जाऊ निवांत, आम्ही वरसर जाऊ, काय त्याला अडचण आहे. आमचे फडणवीस साहेब येतं तिथं मुंबईत, मुंबई आमची, महाराष्ट्र आमचा, आमचे फडणवीस साहेब आहेत तिथं. मग आमचे काय वर्ष आमची नाही का, तुमची आपली सगळ्याची वर्ष. आपण वर्षावर बसू, स्लॅब वर्षावरचं आंदोलन कधी डाव टाकलं की वर्षाच असते तिथंच असते. आणि फडणवीस साहेब विरोध बी नाही करणार. कशामुळे विरोध करते, त्यांचं घर आहे म्हणून काय. म्हणजे आम्ही त्यांना मतं देऊन मोठं केलं, राज्य आमचं, मुंबई आमची, फडणवीस साहेब आमचे, आणि ते कसं का त्यांच्या घरावर नाही म्हणते. खोलीत अडचण होईल तर मी वर बसन स्लॅबवर, काय अडचण आहे वर्षाच्या, वर्ष सगळ्याची. झाल्यानंतर तुम्ही अंतिम निर्णायक आंदोलन फाईट हे आता त्यांनीच त्यांचं शोधायचं सरकारनं. आपण केलेल्या चुका दुरुस्त करणे. आमच्याकडून काय चुकलं ते सांगा. तुम्ही मागितला त्यावेळेस 3 वर्ष तुम्हाला वेळ दिला, यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे. उलट तुम्ही बार बार यायला नाही पाहिजे. काय तोंड दाखवा मराठ्याला असं तुम्हाला वाटलं पाहिजे. काय तोंड दाखवा मराठ्यांना. 3 वर्ष झालं आपण मराठ्याला येड्यात काढतो. किती दिवस येड्यात निघत. इतका मराठा सोपा नाही. हो, आमच्याकडे संस्कार आहेत, संयम आहेत. तुमच्या शब्दाचा, सरकारचा सन्मान करणं आमची जबाबदारी, आम्ही केलं. पण तुमची सुद्धा जबाबदारी, मराठ्यांनी जर तुमचा सन्मान केलाय तर मराठ्यांचा सुद्धा सन्मान, त्याच्या खऱ्या नोंदी गॅजेट देऊन करणं तुमची जबाबदारी. तुम्ही वारंवार येतात, तुम्हाला वाटत असं आम्ही येड्यात काढू. ते विषय आता संपले. हो, तुम्ही त्या तुमच्या गैरसमाजाच्या बाहेर या. आम्ही तुम्हाला नीट करू शकतो, 100% आम्ही नीट करू शकतो. इथं मराठा सुखी नाही. तर मनोज जरांगे पाटील बोलत होते, आमची फसवणूक होते हे लक्षात आलंय, त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र रद्द करणं बंद करा, असं यावेळी मनोज जरांगेंनी थेट इशारा दिलाय. ड्रायव्हर आहेत ना, इथं कोणी खुश नाहीये ना. व्यवसाय करणारे खुश आहेत. इथं वर्षाचं उत्पन्न होत नाही. शेतीत एवढं नुसतं स्मार्ट मीटर बसले फडणवीसनी, त्याचं बिल यायला लागलंय. नाही इथं अनुदान मिळतंय, नाही इथं पीक विम्याच्या पैशात ना शेती मालाला भाव. इथं कोणी खुश नाही. आम्ही तुम्हाला नीट करू शकतो आणि करणार. पाटील, एक शेवटचा प्रश्न आहे. 3 वर्षाच्या आंदोलनात ज्या लोकांनी तुम्हाला विरोध केला ते लोक पुन्हा मावळ होतात, तुमची बाजू घेतात. म्हणजे काय जादूची कांडी? जादूची कांडी नाही. मी प्रामाणिक समाजासाठी करतोय. हे माझ्या समाजाला मान्य. मी समाजाच्या लेकराचं हित सोडून काम करत नाही. त्यांनाही वाटतंय. एखाद्या बारी इकडे तिकडे भेटीला आमदार पक्षाच्या गेल्यामुळे त्यांचं थोडंसं व्हायबल होत असतील, पण त्यांना पुन्हा वाटत असेल ते आपल्याच लेकरासाठी भांडतंय, आपल्याच लेकीसाठी भांडतंय. आणि काय वेगळं करतोय? समाजाच्या लेकीबाळीच्या कल्याणासाठी काम करतोय, सुखा समाधानासाठी त्यांच्या लेकरा बाळाच्या समाजाचं काम करतोय. हे मला त्रास देत आहेत सरकार बी आणि काय आमचे पण. माझा समाज मला त्रास नाही होऊ देत, कारण मी त्यांच्या लेकरासाठी भांडतोय. ते मला कसं का उघडं पडू देतील भाऊ? तुम्ही बघा आता 29 ऑगस्टच्या नंतर रोज मराठी आहेत. 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट, 31, 1, 2, 3, 4, 5, 15, 20 पोत जवळ चालू आहे ना, तवर मराठी अंतरवलीत. लय झालं तर 1-2 दिवसांनी टप्पे पाडणार आहेत. आता हे सांगायचं नव्हतं, पण टप्पे पाडणार आहेत. त्यामुळे 29 ऑगस्ट नंतर आमच्या आंदोलनाची दिशा तुम्हाला कळेल. सरकारनं डाव टाकल्यास वर्षा बंगल्यावर आंदोलन करू, असा थेट इशारा मनोज जरांगेंनी दिलेला आहे. मराठा ओबीसींमध्ये दुरावा निर्माण करू नका, असंही यावेळी मनोज जरांगेंनी म्हटलंय. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचं काम बंद करा, मराठा ओबीसींमध्ये दुरावा निर्माण करू नका, असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. सरकारला वेळ वाढवून देणार नाही, असंही अल्टिमेटम यावेळी मनोज जरांगेंनी दिलाय. मनोज जरांगे 29 ऑगस्ट पासून आंदोलनाला, उपोषणाला बसतायत.